नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलं आहे बरं का. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आहे आणि ना एक घडी 9.5ची येते, म्हणजे 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. प्रिन्सेस कट आहे, पुढे हुक आहे. आणि बघा त्याच पद्धतीने ना मी आता हे ब्लाऊज स्टिचिंग केलं बरं का, कारण सकाळी ना थोडं घाईच होती आणि आज संध्याकाळपर्यंत पाहिजे त्यांना. तर दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे बरं का. आणि त्याच्यामध्ये बघा ही साडी आहे, बघू शकता. आणि बघा आता स्टिच केलेलं आहे, सर्व ब्लाऊजचे धागे दोरे पण त्याला चिपकले बरं का. आणि बघा ह्या साडीचं या ब्लाऊज आहे, म्हणजे याचं अजून ब्लाऊज पीस कापायचं बाकी आहे आणि हे अस्तर आहे. आणि बघा हे मी आता स्टिच केलं बरं का, बघू शकता. आणि पुढे छान अशी पायपिंगसुद्धा केलेली बघू शकता प्रिन्सेस कटमध्ये. आणि बघा पॉप किती सुंदर आलेला आहे ना, बघू शकता. छान अशी पायपिंग, याच कलरची पायपिंग केली बरं का. आणि मागे ना असं छान मटका गळा झाला आहे, बघू शकता. खूप सुंदर असं ब्लाऊज झालं आहे. लॉंग स्लीवला सुद्धा पायपिंग केलेली आहे आणि हे ना पूर्ण पाठीला सुद्धा पायपिंग आहे बरं का. तुम्हाला जवळून दाखवते. तर बघा छान अशी मागे पुढे पूर्ण पायपिंग केलेली आहे ब्लाऊजला, बघू शकता. मला सांगितलं होतं त्या कस्टमरने की पूर्ण पायपिंगचं कर असं. आणि याची शिलाई ना मला ते 350 रुपयेसुद्धा देणार आहे बरं का. तर थोडी मेहनत लागते, पण कसं आपल्याला 2 पैसे मिळतात त्याचा बी खूप आनंद होतो. आणि बघा याच पद्धतीने आता इथे सुद्धा मी कटिंग तुम्हाला करून दाखवते. याचा कटिंगचा पण नाही, स्टिचिंग याचा दोघींचा व्हिडिओ नाही बरं का. शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवला नाही, कारण सकाळी खूप घाई होती बनवायला. आणि आता घ्यायला येता येते. आणि हे ना संध्याकाळी परत येणारे घ्यायला, कारण त्यांना वेअर करायचं आहे, लग्न आहे त्यांच्या घरी, त्याच्यामुळे. आणि बघा इकडे 38 साईजचं छाती आहे, तर त्याच्या 4 घड्या करायच्या आहेत. एक घडी इथं मी 9.5 घेणार आहे. हे बघा एक 9.5 आणि इथे एवढा तर एवढं 2 इंच अंतर. आणि बघा एवढं 2 इंच अंतर आहे ना, जास्तीची आपण शिलाई घेतो ना त्याच्यासाठी सोडून दिलेलं आहे. आणि आता आहे ना कट करून घेते. आणि हा जो कपडा आहे ना कटिंग करून साईडला करते, हा स्लीवसाठी यूज करायचा आहे. आणि बघा आता हे ना जे मी आता माप घ्यायचं आहे ना आपल्याला, तर त्याच्यासाठी आता 4 फोल्ड करून घेते तो, म्हणजे जेणेकरून आहे ना एका साईडला बॅक पार्ट आणि एका साईडला फ्रंट पार्ट दोघं निघतील बरं का. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप प्रयत्न करून सांगते की या पद्धतीने कटिंग करून बघा तुम्ही. तुम्हाला नक्की व्हिडिओ समजत असेल ना, तर खरंच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. माझे व्हिडिओ ना खूप ताई बघता, पण खरं सांगू का तुम्हाला, कोणी लाईकसुद्धा करायला तयार होत नाही आणि सबस्क्राईब तर अजून मुळीच नाही. तर नक्की माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा तुम्ही. आणि बघा पूर्ण लंबाई घ्यायची मला इथं 14 आहे तर 15 घेते बरं का पूर्ण लंबाई. आणि शोल्डर आहे ना इथं 6 घेतलं आहे, बघू शकता. आणि इथं मुंडा आहे ना हा पण 6.5 घेते ही मुंडा पण. आणि 1 इंच आणि अर्धा इंच वरती इथं छान असं राऊंडमध्ये गोल करायचं आहे. आणि पुढचा गडा आहे ना 7 घेते, गोल घ्यायचा आहे. हे बघा लांबीला 7 घेतला, हा मुंडा आहे ना 6.5 घेतला आहे. आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते बरं का, नेहमीप्रमाणे, बघू शकता तुम्ही. आणि आता छातीची एक घडी आहे ना 9.5 घ्यायची आहे. तर बघा इथं 9.5 घेतली मी. 38 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे अजून पण तुम्हाला सांगते. आणि एक घडी घेतली 9.5ची. आणि कमरेची फिटिंग आहे ना 9 घेते. 36 साईजचं कमर आलेलं आहे, तर इथं 9 घेते मी एक घडी. थोडा जास्तीचा कपडा घेते 1.5 इंचचा इथं. बघा छान इथपर्यंत तर तुम्हाला समजलं ना. बघा पूर्ण लंबाई 15 घेतली, 4 फोल्ड केलेलं आहे. बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं हे आपण वर हे इथून आहे ना कट करून घेऊ, म्हणजे बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे होतील. आणि बघा पूर्ण लंबाई 14 होती तर मी 15 घेतली. शोल्डर 6 घेतलं आहे, मुंडा 6.5 घेतला आहे. छातीची एक घडी 9.5 घेतली, कमरेची एक घडी 9 घेतलेली. 2 इंच आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा आपण फिटिंगसाठी घेतो तो घेतला आहे. पुढचा गडा घेतला आहे लांबीला 6, रुंदीला 2.5 घेतला आहे. इथून पण इथून पण बघा तुम्ही. खूप छान आणि सुंदर असं ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. आणि असे खूप वेगळे साईजचे ब्लाऊज कटिंग करून दाखवते बरं का मी, कारण 36 साईज, 38 साईज, 40 साईज. आता मागे 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला आहे ना 48 साईजचं ब्लाऊज कटिंग दाखवलं बरं का. योगपट्टी ब्लाऊज कटिंग होतं. आणि ते कोणत्याही ब्लाऊजला आहे ना मी फार्मा का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरत बरं का. इथं आहे ना गळा थोडासा मला आहे ना जास्त मोठा वाटला, त्याच्यामुळे मी कट करून थोडा मधूनच कटिंग केलं बरं का. आणि बघा आता हे ना कट करून घेतलं आहे. आणि आता आहे ना वरून आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे ना, तर बघा इकडे ना
वरून मी 10.5चा पॉईंट घेतला इथून तर इथून 10.5 घेतला आहे बरं का. आणि हा आहे ना 3.5चा आपल्याला टिक करायची बघा. आणि हे 3 वरती हे 3.5 घेतलं, हे 3 घेतलं आहे. आणि इथून ये ना याचं मधलं 3 पासून परत आपल्याला इथं 2 घ्यायचं आहे बरं का. आणि सिद्धी लाईन आहे ना 1.5ची घ्यायची. हे बघा छान आणि सुंदर असं ब्लाऊज होतं बरं का प्रिन्सेस कट. बघा इथं कुठे पण डायरेक्ट कटिंग करते बरं का, फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न नाही आहे. अजून पण तुम्हाला सांगते, तुम्हीसुद्धा कोशिश करू शकता डायरेक्ट कटिंग करायची बरं का. कसं फार्माची जर पेपर पॅटर्नची म्हणजे सवय लागली ना तर आपल्याला त्याच्याशिवाय होऊन जात नाही. आणि डायरेक्ट कटिंग करायचं तर इतकं सोपं वाटतं ना, खूप छान वाटतं बरं का. आणि कसं पण आपण थोड्या कपड्यामध्ये सुद्धा ॲडजस्ट करू शकतो डायरेक्ट कटिंग. आणि फार्मा राहिला ना तर त्याला खूप मास्तर लागतं आणि आपल्याला कस्टमर तेवढे पैसेसुद्धा नाही देऊन जात बरं का. ते त्यांच्या हिशोबानेच देतात ते, की नाही याचे एवढे त्याचे एवढे, अस्तरचे 20-30 आणि तुमची शिलाई 100-200 एवढेच. असं नाही म्हणत की तुम्हाला जास्त अस्तर लागलं तर तुम्ही थोडे 50 रुपये म्हणा किंवा 20-30 रुपये म्हणा जास्त घ्या, असं नाही म्हणत ते. त्याच्यामुळे आपण हे ना थोडं ॲडजस्ट करून शिवायचं. ते पण त्यांना पण म्हणजे वाटेल की ठीक तेव्हा एवढ्या याच्यातच छान शिवलं असं. आणि आपल्याला पण 2 पैसे वाचवता येतात. आणि फार्मा जर म्हटलं ना मग जास्त अस्तर लागतं, मग ते आपले पण 2 पैसे जास्तच जातात अस्तरसाठी. आणि बघा इकडे छान असं मी ना मटका गळा घेतलेला आहे. थोडा डीप घेते बरं का, कारण त्यांना डीप पाहिजे हे थोडंसा. आणि हा नेहमीप्रमाणे ना 4.5 वरती आपण टक्स घेऊ शकतो. आणि पाठीचं पुढे हुक आहे बरं का, मागे हुक नाही आहे. 3ची पाठ घेतलेली आहे खूप सुंदर अशी. आणि बघा इकडे ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मस्त छान असं रेडी करून दाखवलेलं आहे. आणि आता ना स्लीवची रुंदी ना याच्यावरनं काढायची बरं का. परत तुम्हाला एकदा सांगते, ती 9.5ची घडी आली ना, छातीचा एक भाग 9.5 आला आहे ना घडी, तर आपण स्लीवची रुंदी इथं 9 नाही तर 8.5 असं घेऊ शकतो बरं का. तर बघा कपडा जॉईंटसुद्धा करावा लागतो. आता याला तर मला पक्का जॉईंट करावा लागणार आहे, कारण स्लीवची रुंदीसाठी ना कमी पडणार आहे कपडा. तर इथं आहे ना हे जे कपडा आपण आर्मोल्ड कापतो ना, तर तिथून जी पट्ट्या निघतात ना ते आपण ठेवून असं कटिंग करू शकतो बरं का. हे बघा असं मी प्रत्येक ब्लाऊजला आहे ना स्लीवमध्ये या पट्ट्यांचा जॉईंट देते, कारण हे ना रुंदीला कमी पडतं. एक अर्ध्याच ब्लाऊजला नाही कमी पडत बरं का, नाही तर असं कंपल्सरी सर्वांमध्ये कमीच पडतं. आणि बघा इथं स्लीव आहे ना 11 आहे, तर 10.5 आहे, सॉरी 10.5 आहे तर मी 11.5 घेते. आणि इकडनं सुद्धा बघा मी तुम्हाला रुंदी बोलली ना, तर इकडे बघा 9 घेते बरं का. 9.25 घेतली, म्हणजे 9 पण नाही आहे, 9.25 घेतली. तर चालतं थोडंसं इकडे तिकडे ॲडजस्ट करावं लागतं, अर्धा इंच एवढं. आणि बघा छान अशी स्लीवसुद्धा मी मच्छी कट ना डायरेक्ट कटिंग करते बरं का. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं स्लीवसुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवलेली. बघा आजचा हा छोटासा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.